नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी पहिलं जे युनिट आहे त्या युनिटमधला दुसरा भाग आहे अँड्रोक्लस अँड द लायन. अँड्रोक्लस आणि सिंह या दोघांची गोष्ट आज आपण बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. लॉंग ॲगो देर लिव्ह अ काइंड, gentle and courteous man called Androclus. खूप वर्षांपूर्वी अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. बट ही हॅड व्हेरी क्रुअल मास्टर. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर wealthy men use poor people as their slaves. त्या काळी राजे, महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड्रोक्लस वाज अ स्लेव. अँड्रोक्लस हा एक गुलाम होता आणि द स्लेव्स were forced to work for their masters. आणि या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला जुंपत असत. They had to do what their masters told them. आणि मालक जे सांगतील ते त्यांना करावं लागत असे. Even when they were unhappy with their master, they could not leave him. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे आणि जे सांगतील ते काम त्यांना करावं लागत असे. They were bounded by law to obey their master, however weak he might be. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे, कोणतेही अधिकार नसत. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करीत असले तरी त्यांना सोडून जाता येत नव्हतं आणि त्यांच्या जे आज्ञा होतं त्या आज्ञा कायद्याने पाळणं त्यांच्यासाठी बंधनकारक होतं. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लसला त्याचा निर्दयी, निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टाव हिज स्लेव्स अँड ऑफन विप देम. तो गुलामांना उपाशी ठेवीत असे आणि चापकाचे फटके मारित असे. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेलं बरं असं अँड्रोक्लसला वाटे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. ॲट द फर्स्ट चान्स he escaped from the clutch of his cruel master. आणि अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. Now, although Androclus had thus run away, he was not a coward. अँड्रोक्लस जरी पळून गेला असला तरी तो भ्याड नव्हता. He took शेल्टर इन अ फॉरेस्ट. आणि तो जंगलात लपून बसला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. आणि जंगलात फिरणारे श्वापद, त्या श्वापदांचा त्याला भय वाटत नव्हता. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि डोक्यावर छप्पर नाही याची सुद्धा त्याला चिंता वाटत नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेरेवर ही विश. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल जिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला जास्त आनंद होता. वन डे, एके दिवशी, ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक
एक सिंह त्याच्या समोर आला आणि हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. मागे फिरून पळून जावं असं त्याला प्रथम वाटलं. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ह ऑन सीइंग हिम. पण त्याला बघून सिंह हल्ला नाही, गुरगुरला नाही, की त्याने डरकाळी फोडली नाही. इट नायदर ग्रोड नॉर रोड. इन फॅक्ट इट लुक ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन अ ग्रेट पेन. आणि किंबहुना जणू वेदनेने केविलवाने होत तो त्याच्याकडे पाहत होता. अँडोक्लस पॉज. देन ही मूव व्हेरी क्युटियसली टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. आणि अँडोक्लस थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. द लायन मोन अँड विम. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आणि सिंह कणत विवळत होता आणि त्याचे जे डोळे होते, कृपया मला मदत कर अशी जणू याचना करीत होते. When Andoclus drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Andoclus जवळ पोचला तेव्हा सिंहाने आपले डोके खाली वळवले आणि पंजा चाटायला सुरुवात केली. Then Andoclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा त्याला दिसलं की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. ऑन अ क्लोजर लुक, Andoclus noticed that a big thorn had first one of the lion's toe. आणि जवळ जाऊन पाहिल्यावर Andoclusला दिसलं की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला होता. So this is the cause of the lion's distress, thought Andoclus. सिंहाच्या वेदनेचं हे कारण आहे, तर अँडोक्लस स्वतःशी पुटपुटला. Summing up all the courage, Andoclus stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. आणि सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्ला करील की काय अशी त्याला भीती वाटत होती. पण सिंहाला त्याचा सहेतू समजला असावा. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. आणि सिंहाला त्याचा जो सदहेतू होता तो समजला असावा असं अँडोक्लसला वाटलं. अँडोक्लस took the paw in his left hand. आणि त्याच्यानंतर सिंहाला गैरवर्तन करीत असेल असं वाटलं आणि अँडोक्लस सिंहाचा जो पंजा आहे तो पंजा आपल्या डाव्या हातात घेतला आणि डेपली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि त्याने शिताफीने त्यातला जो काटा होता तो काटा ओढून काढला आणि त्याच्यानंतर Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound the lion's injured paw. आणि त्याच्या अंगावरचा जो कपडा होता त्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर, द लायन देन लाईक हिम्स आर्म ॲज इफ टू शो ग्रेटिट्यूड. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा जो हात होता त्या हात त्याने चाटला. अँडोक्लस रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. सिंहाला पुन्हा चालत येईपर्यंत अँडोक्लस त्याच्याजवळच राहिला आणि ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. आणि तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपलं अन्न वाटून खाई. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड
ड्रेस द लायन्स वाऊंड. आणि दररोज सिंहाची जी जखम होती ती जखम तो स्वच्छ करीत होता आणि रोज मलमपट्टी करीत असे. सून द लायन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच सिंह हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलो अँडोक्लस वेरेवर ही वेंट. बरेचदा अँडोक्लस जिथे जाईल तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ जाईल. इन द मीनव्हाईल अँडोक्लस मास्टर हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट ही स्लेव अँडोक्लस हॅड रन अवे. दरम्यान अँडोक्लसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेली होती. सोल्जर्स वेअर सेंट ऑल द डायरेक्शन्स टू कॅप्चर अँडोक्लस. आणि अँडोक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. त्याच्यानंतर दे रीच फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. त्यांनी कसून शोध घेतला पण त्यांना काही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. आणि मग ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँडोक्लस लिव्ह. आणि शेवटी अखेरीस अँडोक्लस राहत होता त्या जंगलात ते आले. इट सो हॅपन दॅट अँडोक्लस हॅड गोन आउट अलॉन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि असं झालं की नेमकं त्या दिवशी अँडोक्लस एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर. आणि त्यामुळे ते दोघंही सैनिकांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि सैनिक त्यांना शहरात परत घेऊन गेले. दे पुट अँडोक्लस इन द चेन इन अ प्रिझन. द लायन वॉज केज. आणि अँडोक्लसला साखळीने बांधून तुरुंगात टाकलं आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये कोंडून दिलं. इन दोज डेज पीपल हू वेर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेर फेड टू द वाईल्ड बीस्ट ॲज पनिशमेंट. आणि त्या काळी गंभीर गुन्हा केलेला जर असेल त्या अशा माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिलं जाईल. आणि मग रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि आपल्या मालकापासून पळून जाणं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे असं त्या काळी मानलं जाईल. देअरफॉर अँडोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि त्यामुळे अँडोक्लसलाही जंगली प्राण्यांच्या तोंडी देण्यात येणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराईव्ह ॲट द सर्कस अँड लुक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. द क्राऊड्स चिअर्ड लावली. आणि उपस्थित समुदाय एकच जल्लोष केला. द ट्रम्पटर ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँडोक्लस वॉज ब्राउट इन टू द एरेना. आणि तुतारी वादकांनी शिंग फुंकले आणि अँडोक्लसला रिंगणात आणण्यात आलं. त्याच्यानंतर हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याच्या ज्या साखळ्या होत्या त्या साखळ्या सोडण्यात आल्या. हिज चेन वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. आणि तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला माहित होतं की आयुष्यातला आपला हा शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज अँड अ फिरोसियस लायन वॉज रिलीज इन टू द एरेना. आणि विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणामध्ये सोडण्यात आलं. अँडोक्लस वॉज फील्ड. इट हॅड बीन केप्ट हंग्री अँड मेक इट अ फ्युरिसियस. आणि तो अनेक दिवसापासून उपाशी ठेवल्यामुळे अतिशय चिडलेला वाटत होता. तो जो सिंह होता तो सिंह चिडलेला वाटत होता. अँडोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर. आणि अँडोक्लसच्या मनामध्ये आता तो भीतीने ग्रासलेला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. मात्र तरीही त्याने धैर्य सोडलं नाही.
देन बट the lions saw Andoclus and rushed towards him. अँडोक्लस पाहता क्षणी सिंह गुरगरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. आणि पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. देन इट मूव स्लोली फॉरवर्ड. त्याचा जो सगळा आवेश होता तो कमी झालेला होता. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. आणि त्याचा जो सगळा आवेश होता, आक्रमकता होती, ती नाहीशी झालेली होती. अँडोक्लस सॉ दिस टू. आणि अँडोक्लसने त्याला पाहिलं आणि each friends recognized the other. आणि ह्या पाहिल्याबरोबर दोघा मित्र एकमेकांना त्यांनी ओळखलं. To everyone's amazement, the lion bounded towards Andoclus again. But when it reached him, it began to furr and rub its nose against him. सिंह पुन्हा अँडोक्लसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोचल्यानंतर ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि अँडोक्लसने काय केलं? अँडोक्लस हग द लायन. अँडोक्लसने सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि तो मनमोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. राजा सकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. आणि people began to cheer Andoclus and ask for his release. आणि लोक अँडोक्लसच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याचा सुटका करण्याची मागणी करू लागले. The emperor asked Andoclus to explain the lion's strange behavior. आणि राजाने सिंहाच्या हे जे विलक्षण जे वर्तन होतं ते वर्तन जे बदललं त्या बदलाबद्दल अँडोक्लसला विचारलं. अँडोक्लस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. आणि संपूर्ण हकीकत त्याने विलक्षण वर्तन त्याने राजाला सांगितलं. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude of friendship between man and beast. आणि संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजाला देखील मनुष्य आणि प्राण्यांमधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने तो भारावून गेला. आणि ही ऑर्डर दॅट अँडोक्लस शुड बी सेट फ्री. आणि त्याने अँडोक्लसची सुटका करण्याचे आदेश दिले. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि आता तो यापुढे गुलाम राहणार नाही असं राजाने सांगितलं. वेन द एम्परर आस्क्ड अँडोक्लस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक. आणि आणखी कोणता इनाम तुला हवा असं राजाने अँडोक्लसला विचारलं. अँडोक्लस रिप्लाइड दॅट ही डिड नॉट वॉन्ट टू एनिथिंग फॉर हिमसेल्फ. आणि अँडोक्लसने सांगितलं की आता मला माझ्यासाठी काही नको. आणि परंतु ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. फक्त काय करा की मलाच माझ्यासाठी काही नको पण सिंहाला तुम्ही मुक्त करावे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा रीतीने जे दोघे मित्र होते ते दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलामध्ये परत गेले. धन्यवाद.